नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विश्वास पाटील. मी USK ॲग्रो सायन्सेससाठी धुळे, नंदुरबार आणि कस्माद एरियासाठी डेव्हलपमेंट आणि सेलसाठी काम करतो. तर आज आपण आलेलो आहे उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी आबा जाधव यांच्या प्लॉटमध्ये. तर आबा जाधव गेली 20 वर्षापासून डाळिंबाचं उत्पादन घेत आहेत. तर त्यांच्याकडे सध्या 30-35 एकर डाळिंबाचं क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये आता हा आपण जो बसलेलो आहे हा प्लॉट कमीत कमी 10,000 झाडांचा प्लॉट आहे. तो पहिल्या वर्षीला धरलेला आहे. तर ह्या प्लॉटमध्ये त्यांनी सुरुवातीपासून कसं नियोजन केलं हे आपण थोडं त्यांच्या तोंडूनच ऐकूया. नमस्कार. 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 तर सर, ह्या बाग हा आपलं किती तारखेची लागवड आहे? आपले ही लागवड म्हणजे 1 मार्चला बरोबर याला 12 महिने पूर्ण झाले. 12 महिने पूर्ण झाले. 1 मार्चला आपण पानगळ केली आणि 6व्या-7व्या दिवशी याला पाणी दिलं. बरोबर. म्हणजे तुम्ही लावल्यापासून हा प्लॉट साधारणतः 1 वर्षात धरलेला आहे. नाही, आणि कांदे लावले होते सुरुवातीला बाग लावल्यापासून कांदे लावले. कांदे लावल्यानंतर तुम्हाला 1 वर्षात हा भाग साधारणतः धरला. हो बरोबर. 1 वर्षाच्या हिशोबात एकदम चांगलं झाड डेव्हलप झालेलं आहे. हो हो हो. बरोबर. भार धरत असताना त्याच्या अगोदर तुम्ही याचं नियोजन साधारणतः कसं केलं? म्हणजे किती दिवस अगोदर पाणी तोडलं? साधारणतः 1 महिना अगोदर पाणी तोडलं. नवेच झाड होते, जेवढं फुल लागेल तेवढं लागेल बा, या हिशोबात बागेचं नियोजन करणार होते. बागेचे बरोबर. आणि त्याला आम्ही रेस्टिंगचे स्प्रे दिले. सुपरस्टार 9 5234 बोरॉन. म्हणजे USK ॲग्रो सायन्सेसचं तुम्ही सुपरस्टार 9 आणि 5234 बोरॉन हे रेस्टिंगसाठी हो घेतलं. परत त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी पण 2 स्प्रे झाले होते. स्ट्रॉबेरी आणि पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट, स्ट्रॉबेरी आणि पोटॅशियम सोनाइट असे स्प्रे झाले. हो. बरोबर. त्याच्यानंतर आपण याला बेसल डोस टाकला असेल. हो. तर बेसल डोस बाग पाणी द्यायच्या अगोदर टाकला का पाणी दिल्यानंतर टाकला? नाही, पाणी द्यायच्या अगोदर साधारणतः 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस पाणी बंद केलं त्याच्या 15 दिवस अगोदर आम्ही बेसल डोस देऊन टाकला. म्हणजे पाणी बंद करायच्या अगोदर तुम्ही बेसल डोस हो हो बेसल डोस देऊन टाकला. हो. त्याचा फायदा तुम्हाला त्याच्या स्टोरेज वाढवण्यासाठी 100% फायदा झाला. त्याच्यामध्ये मग तुम्ही काय काय घेतलं होतं बेसल डोस? त्याला 1840 घेतलं होतं, UME4G घेतलं होतं, न्यूट्रीपंच घेतलं होतं, बेंटोनाइट सल्फर घेतलं आणि पॉलिसल्फेट घेतलं आणि एक ऑर्गॅनिक SRP9 घेतलं. SRP9 घेतलं होतं. बरोबर. SRP9 तुम्ही साधारणतः किती वर्षापासून वापरता? आता तुमचं 20 वर्षापूर्वीपासून डाळिंब आहे. हो, पण आम्ही 8-10 वर्षापासून SRP9 वापरतो. साधारणतः एका झाडाला साधारणतः 50 ते 100 ग्रॅम. मला जर 50 ग्रॅम सांगितलं तर मी 70-80 ग्रॅम 100 ग्रॅम पर्यंत देतो. बरोबर. आणि त्याचा फायदा काय होतो? फळ एकदम दगडासारखं कडक होतं, पानं चांगले रप होतात, कुठलेही रोगराई त्याला येत नाही. खाली जेवढं फॉस्फरस असतं तेवढं उचललं जातं. बरोबर. पानाची साईज, क्वालिटी हो. आणि झाडामध्ये एक रोगप्रतिकार शक्ती. आता बघा एवढा लोड आहे पण पाहिजे तसे झाडं वाकून नाही राहिले. ते त्यांचे उभे आहेत. आता फक्त त्यांना मी बांबू थोड्याशा तारकाठी करणार वाऱ्या वावदांसाठी. बरोबर. मग सर, पानगळ केल्यापासून साधारणतः तुम्ही कसं नियोजन केलं ह्या प्लॉटमध्ये? काय स्प्रे घेतले जरा सांगू शकाल का? पानगळीनंतर साधारणतः 15व्या दिवशी आपले रेग्युलर बुरशीनाशक घेतले आणि 17-18व्या दिवशी सुपरस्टार 9 5234 बोरांचा स्प्रे घेतला. त्यामुळे झाडाला असं तेल लावल्यासारखं झालं. तेल लावल्यासारखं म्हणजे थोडक्यात पानाला चकाकी खूप आली. हो. त्याच्यामुळं फुल 100% चांगलं आणि स्ट्रॉंग निघालं एकदम. आणि फुल जसं जसं पुढे आलं साधारणतः 15-20 दिवसामध्ये मी त्याला 13-40-13 स्ट्रॉबेरी आणि सुपरहनचा स्प्रे घेतला. साधारणतः म्हणजे फुल उमल्यानंतर तुम्ही 13-40-13 स्ट्रॉबेरी आणि सुपरहनचा स्प्रे हा सेटिंगसाठी घेतला. फास्ट सेटिंग झाला, त्याच्यामुळे एकसारखं सेटिंग झालं. एकसारखं. आणि परत आणखी एक स्प्रे घेतला त्याच्यानंतर 10 दिवसाने. त्याच्यामुळे जेवढं सेटिंग झालेलं होतं तेवढं कळी लांबली. ती कळी पण लांबली आणि फळ पण लांबलं. बरोबर. आणि साधारणतः तुम्ही बाग धराच्या वेळेला ड्रिपमधून काय ॲप्लिकेशन केले का सुरुवातीला पाणी देताना? हो, फॉस्फरिक ॲसिड आणि बाहुबली दिलं. बरोबर. त्याच्यानंतर मॅक्सवेलियस आणि मॅग्नेशियम सल्फेट दिलं. त्याच्यानंतर मला वाटतं हे झालेलं होतं रूट शाईन दिलेलं. रूट शाईन आपण दिले. आणि आता आपण लेटेस्ट त्याला काहीतरी इड्डा ग्रीन आणि फुलवी लाईट दिलेली. डिफिशियन्सी दिसत असते. हो, डिफिशियन्सी पिवळे पानं दिसत होते. बरोबर. मग साधारणतः तुम्हाला आता ह्या प्लॉटमधून
चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळणार आहे. हो चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे. हो अजून साधारणतः तुमचा हा 3 महिने प्लॉट राहणार आहे. हो 2.5-3 महिन्याचा झालाय. 2.5-3 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. हो तर तुम्ही साधारणतः USK ॲग्रोचे जे प्रॉडक्ट वापरल्यात हो त्याबद्दल तुम्ही खूप समाधानी आणि 100% समाधानी समाधानी आहे. हो म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या वस्तू मिळतात आपल्याला. हा, कमीत बाजारात गेलं केवढ्याला आपल्याला माहिती सगळं मिळतं. कमी किमतीमध्ये चांगलं चांगला result. चांगले प्रॉडक्ट हो. आणि रिझल्ट ओरिएंटल प्रॉडक्ट हो, तुम्हाला आता- मिळाले की हा. तो मारल्यानंतर तुम्हाला 100% त्याचा हो. झाडावर किंवा जमिनीतून दिला असेल तर इफेक्ट आता दिसतो. सुपर हाऊस हे जगातलं 1 नंबर प्रॉडक्ट मी समजतो. कारण पावसाळा असेल किंवा कोणतंही वातावरण असेल ते दिल्यावर झटपट सेटिंग करायचं काम ते करतं. बरोबर. तुम्ही आता हे सगळे आमचे प्रॉडक्ट वापरलेलेच आहेत. हो वापरल्यानंतर आता तुमचा अनुभव तर आहेच की प्रॉडक्ट चांगले आहेत. हो हो खरं तुम्ही इतर शेतकऱ्यांना असं काय सांगाल की तुम्ही USK ॲग्रोबद्दल? हो इतर शेतकऱ्यांना हेच सांगू का कमीत कमी किमतीत यांचे उत्पादन USKचे उत्पादन आहे ते 100% तुम्ही वापरा. बरोबर. आणि USK ॲग्रोची तुम्हाला प्लॉटवरती व्हिजिट वगैरे किंवा हे तुम्हाला सर्व्हिस कशी मिळाली किंवा त्याबद्दल? चांगले मिळाले. जेव्हा गरज असेल फोन केला तुम्ही हजर होता. त्याच्यामुळे तुम्हाला वेळोवेळी ते पण हो, मार्गदर्शन वेळोवेळी चांगलं मिळालं. महत्त्वाचं मार्गदर्शन. आणि हो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कंपनीचं तर आमचं मार्गदर्शन आहेच. हो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही ॲडिशनल माहिती आमच्याकडून मिळते किंवा हो. क्रॉपबद्दल मिळते की मिळते वेळोवेळी कोणते फंगीसाईड घ्यायला पाहिजे हो. किंवा कीटकनाशके घ्यायला पाहिजेत. बरोबर. आता एका विजिटला जर आले तुम्ही तर एखाद्या विजिटला USKचं काहीच राहत नाही. इतरच बुरशीनाशक असतात, कीटकनाशक असतात. मागच्या वेळेस समजा मिटिकेट झालेलं असेल तर यावेळेस तुम्ही क्लोरोसायपर घ्या. स्कोअर कवच घ्या. पुढच्या वेळेस स्कोअर कवच घ्या, कॅब्रेटॉप घ्या. कॅब्रेटॉप घ्या. असं वेगवेगळी बुरशीनाशक. हो 100% म्हणजे फक्त आम्ही तुम्हाला फक्त USK ॲग्रो सायन्सेसच प्रॉडक्ट न सांगता हा, सगळे तुमच्या सांग. प्लॉटच्या दृष्टीने हो. जे आवश्यक आहे हो किंवा पूर्ण बागेच्या पूर्ण बहारामध्ये जे नियोजन योग्य आहे हो ते तुम्हाला आम्ही सांगितलंय वेळच्या वेळी. निश्चित. हो आणि निश्चित इथून सांगतो. पुढे पण सांगतच राहू. हो हा, आणि तुमच्याकडून चांगल्या उत्पन्नाची चांगल्या ह्याची अपेक्षा करू. हो आणि इथं आपण थांबू. धन्यवाद.